कसं घेतो नमस्कार, माझं नाव दिनेश पदला पावरा, राहणार भाबरी, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्राच्या उत्तरकडच्या शेवटच्या परिपूर्ण महाराष्ट्राकडच्या उत्तरकडून परिपूर्ण गाव भाबरी. इथं आपण परिक्रमावासींची सेवा करतोय आणि हे माझे बाबा गेल्या 35 वर्षापासून परिक्रमावासींची सेवा करतात. ते आता वर्षी झालं गेले सोडून, पण आता आपण इथं शाळा पण चालू केले. सध्या 150 मुलं शाळेत येतात. त्यांना दुपारचं जेवण आणि आपण शिकवतो त्यांना. मुलांचं वयोगट आहे 3 ते 13 वर्षे. त्या व्यतिरिक्त आपण झाडं लावले 16,000 यावर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी 1200 झाडे आणि सीडबल 30 ते 35,000 बनवून जिथं आपण पोचू शकत नाही तिथं टाकले. असं काम चालू आहे हळूहळू. आणि 30 ते 35 लघु बांधारे बांधले आपण पाणी अडवण्यासाठी. अजून इथं लाईट पोचलेली नाही आणि 2 वर्षापूर्वी रोड आलेला आहे. आणि त्यावेळी एका साईडने जो पुलाचं काम बाकी आहे धडगावकडनं, त्याला आम्हाला काही खाजगी कामासाठी किंवा सरकारी कामासाठी पोचता येत नाही. आम्ही काही कामानिमित्त जायचं धडगावला, आमचा तालुका धडगाव लागतो, तिथं आम्हाला पोचायला 2:30 ते 3 वाजता आम्ही साधारण पोचतो. कारण सरकारी वाहन नसल्याने खाजगी वाहन चालतच नाहीत. तेव्हा काही सरकारी कामानिमित्त आम्ही धडगावला जायचो, तेव्हा 3:30 किंवा 3 वाजता. तेव्हा सरकारी अधिकारी जेवणाला जातात, तेव्हा आमचं काम पूर्ण होत नाही. परत आम्ही येतात. तसे आठवडाभर केले तरी आमचं काम कोणतंही पूर्ण होत नाही. अजून आपण आश्रमामध्ये लाकडे न जाळण्यासाठी आपण एक सरचूल बसवली आहे आणि गोबर गॅस बसवला आणि एक निर्धूर चूल बसवली. अजून आपण इथं शिलाई मशीनचं पण जे इथं तर शिकलेल्या बाया नाहीत, ओढाणी बाया आहेत, त्यांना शिलाई मशीन पण शिकवतो आणि एक मोठा बांधारा पण बांधलेला आहे. त्या व्यतिरिक्त आपलं लाईटचं पोलाचं काम 1 वर्षभर झालं तरी लाईटला कनेक्शन नाही, फक्त खांब लावून वर्षभर पडून आहेत. विहीर अजून विहीर पाडलेले इथं. या क्षेत्रात 4 विहीर घेतलेले आपण. त्याच्यातलं 4 विहिरीपैकी 3 विहिरींना व्यवस्थित पाणी लागलं आहे आणि 1 विहीरला नाही लागलं, ते जरा उंचावर आहे म्हणून. आणि अजून गोशाळा पण आहे आपल्याकडे, आश्रमात गोशाळा पण आहे. सध्या 6 गायी आहे आणि बांधकाम पण आता लवकरच सुरू करत आहे, स्पेशल गायीसाठी, गोमातासाठी. आणि हे सगळं काम चालत असताना आम्हाला शासकीय मदत कोणत्याही प्रकारची मिळत नाही आणि जे चाललं ते आमचं स्वखर्चानं आणि नर्मदा भक्तांनी जे काही मदत करतात त्याच खर्चाने चाललंय. सकाळी गोमातेची पूजा केली आपण.
नमस्कार, माझं नाव प्रशांत बाळकृष्ण कुलकर्णी. 2022 साली मला नर्मदाबाईची परिक्रमा घडली होती. हा जो परिसर जिथं आत्ता आपण जिथे आहोत त्याला शूलपाणीची झाडी असं म्हणतात. परंतु जर आपण आजूबाजूला नजर फिरवली तर इथं तुम्हाला झाडं अभावानं आढळतील. म्हणजे झाडं जवळपास नाहीतच. हे उघडे बोडके डोंगर आणि वाहून चाललेली माती, कडकडीत उन्हामध्ये चालणारे परिक्रमावासी असं चित्र इकडं फार दिसायचं. तर त्यामुळे असा मनोमन संकल्प मी केला होता की आयुष्यात जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा आपण इथे येऊन थोडीशी झाडं लावूयात. तर म्हणून आपण या भागामध्ये पहिल्यांदा वनीकरणाला, वृक्षारोपणाला सुरुवात केली. तर आता बऱ्यापैकी झाडं लावून झालेत. आपण त्या तिथे एक रोपवाटिका केलेली. 55,000 झाडं आपण स्वतः बनवू शकू एवढी आपली क्षमता आहे. आणि आसपासच्या 8 ते 9 गावातली लोक आपल्याकडनं झाडं घेऊन जातात. त्या सगळ्या भागामध्ये आपल्या माध्यमातून वृक्षारोपण सुरू झाले. आणि मुख्य म्हणजे जो परिक्रमा मार्ग आहे, या परिक्रमा मार्गावरती आपण दुतर्फा छायादार वृक्षांची लागवड केलेली आणि त्यांना पाणी घालण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर या भागातला अजून एक समस्या अशी होती की व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे. तर व्यसनमुक्तीचं काम देखील इथं आपण मोठ्या प्रमाणात चालू केलं. इथे जी मुलं आहेत, आपण शाळा चालवतो त्यांच्यासाठी, पण शाळा म्हणजे ती अशी पारंपरिक शाळा नाही. म्हणजे केवळ शाळेतले विषय आपण त्यांना शिकवत नाही, तर मुलांनी इथं झाडं लावली आहेत. मुलंच झाडांना पाणी घालतात. या ज्या विटा पाडल्यात आपण बघतो शाळेच्या बांधकामासाठी, या विटा देखील इथल्या मुलांनीच पाडलेल्या आहेत. त्याच्यानंतर शेतीतली कामं असतील, पारंपरिक शेती असेल, हे सगळं आपण मुलांना शिकवत असतो. आता इथं ही जी सपाटी आपण केलेली ही ग्रामस्थांच्या मदतीने आपण सपाटी करून घेतली आणि इथं आता गोशाळेचं बांधकाम आपण करतोय. लवकरच इथं आपण शौचालय उभी करतोय. त्याचे सगळं सामान येऊन पडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही जी समोरची टेकडी, इथं आपण श्री नर्मदाबाई देवराई म्हणून श्री फोदला गारद्या पावरा आणि सौ झांजलीबाई पावरा या दोघांच्या स्मरणार्थ आपण इथं ही देवराई उभी केली आणि त्याला पाणी घालण्याची व्यवस्था पण केलेली आहे. या संपूर्ण डोंगराला आपण जाळीचं कुंपण घातलेलं आहे. हे वनक्षेत्र आहे. इथं आजही वन्यजीवन मोठ्या प्रमाणात आहे. तरस, वाघ, बिबट्या, कोल्हे, लांडगे हे सगळे प्राणी इथं मुक्त वावर करतात. तर त्यांना देखील अधिवास मिळावा असा आपला या सगळ्या विकासामागे प्रयत्न आहे. आपण जे लघुबंधारे घातलेत तिथं आजही पाणी पिण्यासाठी वन्य श्वापदे येतात. एक मोठा वनबंधारा आपण इथं घातलेला आहे. 40 मीटर रुंदीचा तो बंधारा आहे. आणि अशा पद्धतीने आपण पाणी अडवून या संपूर्ण जे टेबल आहे, हे जे पूर्ण जलधारणा क्षेत्र आहे त्याचा अभ्यास करून आपण अभ्यासपूर्वक ते बंधारे घालतोय की ज्या माध्यमातून या संपूर्ण भागातली भूजल पातळी वाढेल. इथल्या लोकांना दुबार शेती करता यावी असा प्रयत्न आहे. इथं शक्यतो वर्षातून एकदा पावसाळी शेती असते, पण दुबार शेती जर यांना करता आली तर मोलमजुरीसाठी गुजरातमध्ये यायची वेळ या समाजावरती येणार नाही. आणि त्या माध्यमातून जी व्यसनाधीनता त्यांची वाढली ती थोडीशी कमी होईल असा प्रयत्न आहे. महिलांसाठी आपण असा प्रयत्न करतोय की त्या स्वयंपूर्ण असाव्यात. त्यामुळं महिलांना देखील आपण काही प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न करतोय की ज्याच्या माध्यमातून त्या स्वतःची 4 पैसे कमवू शकतील. क्वेश्चन्स आहेत, पण आपल्याला अजून डोक्यात आहेत योजना, म्हणजे असे छोटे छोटे उद्योग शिकवायचे असे. UPI आल्यापासून बचत गट बंदच झाले. UPI आलं ना त्याच्यानंतर बचत गट कोणी वापरत नाही. सांगू, आपल्याकडं आता 6 शिलाई मशीन आहेत ज्याच्या माध्यमातून महिलांना आपण प्रशिक्षण देतोय मोफत. त्याचबरोबर आपण आता इथं जी लाकूड तोड करायची महिलांना डोक्यावरनं, हे सगळ्या जंगलात लांब जाऊन 2-2 किलोमीटर जाऊन लाकडं आणायचे आहेत. तर ते करता येऊ नये म्हणून आपण इथं परिक्रमाशी जो काय कचरा करून जातात किंवा शेतातला जो काय कचरा असतो तो कचरा गोळा करून तो भिजवून आपण त्याच्यापासून लाकडाचे ब्रिकेट्स म्हणजे शुष्क काष्ठ बनवतो. आता हा जो काडी कचरा पडलेला आहे हा सगळा कचरा आपण असा यामध्ये याच्यामध्ये रात्रभर भिजवतो आणि मग भिजवून तो हा 10 टनचा जॅक आहे, ट्रकचा जॅक आहे. तर त्याच्या साहाय्याने दाब देऊन त्याचं रूपांतर हे असं एखाद्या लाकडामध्ये होतं. याला शुष्क काष्ठ म्हणतात. हे थोडंसं इकडे तुम्हाला दाखवतो. हे वाळवलं उन्हामध्ये की चांगलं लाकडासारखं टणक होतं.
आता हे उन्हामध्ये वाळवलं हे याचं लाकूडच तयार झालं. तर हे लाकडापेक्षा चांगलं जळतं, कारण हे 10 टन दाब देऊन दाबलेला कचरा आहे. साधारण हाच जर कचरा परत भिजवला तर एवढा कचरा तयार होईल. इतका कचरा याच्यामध्ये आपण सामावलेला आहे. तर हा कचरा देखील त्यामुळे नष्ट होतो, लाकडाची गरज कमी होते. तेवढीच तुम्ही आता बघू शकता याच्यावरती 2 दिवसाचा स्वयंपाक आपला आरामात होईल, एवढा कचरा होतो. तर अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त हे लाकूड कसं कमी लागेल याचा प्रयोग आपण केला. मागं गोबर गॅस आहे मोठा, मेक्सिकन कंपनी, त्यांचा आपण गोबर गॅस इथं बसवलेला आहे, जो यशस्वी झालेला आहे. त्यामुळं यानं त्या माध्यमातून पर्यावरणाला कसं आपण पूरक जीवनशैली जगू शकू असं आपण प्रयत्न करतो. इथं आपण आश्रम जरी असला तरी अजूनही आपण पत्र्याची शेड किंवा कॉन्क्रीटचा वापर कुठे केलेला नाही. पूर्णपणे आपण बघू शकता हे पारंपरिक पद्धतीचं बांधकाम आहे. हे आपण इथं पाडलेलं विटात आणि इथली स्थानिक जुनी लाकडं, आपण नवीन लाकूड तोडत नाही. तर ज्यांची जुनी घरं आहेत ती जे पुढे विकत घेऊन त्याबद्दल हा आश्रमाचा विकास आता चालवला आहे नर्मदे विहार.